मेथीपासून बनलेला हा एक नुसका ज्याने माझ्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब केले आहे व रफ कडक केसांना रेशमसारखे मुलायम केले आहे। मी या व्हिडिओमध्ये एक असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल या रेमेडीचा वापर करण्यासाठी। किचनमधल्या या 2 वस्तूचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांचे गळणे थांबवू शकता, केसांच्या लांबीला वाढवू शकता, केसांना मुळापासून मजबूत करू शकता। त्यासोबत तुमच्या सफेद झालेल्या केसांना हे काळे करते। घरच्याच या 2 ते 3 वस्तूचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांबदाट करू शकता, याची गॅरंटी मी देते। तर आज मी एक अशी रेमेडी शेअर करणार आहे, हे तुमच्या केसांसाठी वरदान आहे। हे एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे, याने माझ्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये लांबदाट केले आहे। थांबलेल्या केसांच्या ग्रोथला केसांची ग्रोथ वेगाने होण्यासाठी हा रामबाण नुस्खा होणार आहे। लगभग 12,000 लोकांनी याचा वापर पण केला आहे व आपल्या केसांची बॅक फोटोज माझ्यासोबत शेअर केली आहे। त्यांच्या अगोदरच्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे। केसांची लांबी खूप वेगाने होत आहे, हेअरफॉल तर तुरंत स्टॉप झाले आहे व केसांची रिग्रोथ होणे सुरू झाले आहे। सगळ्यात खास गोष्ट तर ज्यांच्या केसांची लांबी एकाच जागेवर अटकून होती, त्यांच्या केसांची ग्रोथ होत नव्हती, त्यांचे केस सुद्धा आता खूप वेगाने लांब होत आहे। मी गॅरंटी देते, या रेमेडीला जर तुम्ही बरोबर बनवून जर लावले तर तुमची केस गळती 101% थांबते। टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा केस येणार, ही एक गॅरंटेड रेमेडी आहे। या रेमेडीचा रिझल्ट पाहून तुम्ही मार्केटचे तेल शॅम्पू वापरणे सोडाल। ही रेमेडी 100% रिझल्ट देणार तुम्हाला। तुम्ही रिझल्ट पाहून स्वतः ही व्हिडिओ शोधायला जाल कमेंट टाकण्यासाठी। म्हणून म्हणते, आत्ताच व्हिडिओला लाईक करून शेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही कमेंट टाकण्यासाठी व्हिडिओ शोधावी नाही लागणार। या रेमेडीने तुमचे केस फक्त 3 दिवसामध्ये लांबदाट होणार व मजबूत होणार, मी गॅरंटी देते। ही एक गॅरंटेड रेमेडी आहे, एक पॉवरफुल सोल्युशन आहे आपल्या केसांना लांबदाट करण्याचे। ज्यांनी पण याचा वापर केला आहे त्या सर्वांचे केस लांबदाट व मुळापासून मजबूत झाले आहे। जर तुम्हाला पण तुमच्या केसांना लांबदाट करायचे असतील तर एकदा या रेमेडीला नक्की यूज करून पहा। याला यूज करताच तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार, याची गॅरंटी मी देते। माझे केस लांब झालेले पाहून माझ्या बहिणीने सुद्धा या रेमेडीचा वापर केला आणि तिचे केस सुद्धा 3 दिवसामध्ये लांबदाट झाले। मेथी आपल्या केस वाढीसाठी एक खत आहे। यामध्ये खूप जास्ती मात्रामध्ये केरोटीन, प्रोटीन व निकोटिनिक ॲसिड असते। हे लेसिथिन भरपूर मात्रामध्ये बनवते, जे आपल्या केसांच्या मुळांना खूप वेगाने मजबूत करते व केसांची वाढ खूप रफ्तारने होते। हे स्कॅल्पवरच्या डॅन्ड्रफ इन्फेक्शनला खतम करते। जेव्हा आपले डोके बिमार होते तेव्हा टाळूवरती डॅन्ड्रफ होते, केसांची मुळं चिकट होते, त्यामुळे जास्ती केस गळते आपले। तर ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 2 चम्मच मेथी दाणा। त्यानंतर दुसरे इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे घ्यायचे आहे कढीपत्ता। बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये कढीपत्ता आहे, मी आत्ताच ताजा झाडाचा तोडून घेतलेला आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण या कढीपत्त्याचा वापर या मेथी दाण्यामध्ये करू शकता। म्हणजे की या मेथीमध्ये आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट्स कढीपत्त्याचा वापर करायचाच आहे। कढीपत्ता आपल्या केसांचा राजा मानला जाते, कारण की कढीपत्ता हा एक आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या केसवाढीसाठी। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन व मिनरल्स आहेत आपल्या केस वाढ होण्यासाठी व आपले केस मुळापासून मजबूत दाट करण्यासाठी। तुम्ही बघितले असणार, आजकाल कढीपत्त्याचा वापर भरपूर प्रमाणामध्ये केस वाढीसाठी केला जातो, तुम्ही इंटरनेटवरती बघितलेही असणार। पण हे जे मी सोल्युशन सांगत आहे 2 ते 3 इन्ग्रेडियंट्स पासून बनवून तयार होत आहे आणि याने आपल्या केसांची वाढ दुप्पट नाही, तिप्पट नाही, 10 पटीने होणार आहे। तर यामध्ये कढीपत्ता टाकण्याच्या अगोदर तुम्ही स्वच्छ पाण्याने कढीपत्ता धुवून घ्याल, कारण की झाडावरती किडे वगैरे फिरत राहतात, धूळ माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने कढीपत्त्याला धुवून घ्यायचे आहे, त्यानंतरच याच्या पाण्याचा वापर करायचा आहे। तर बघू शकता इथे 2 चम्मच मेथी दाणा आणि कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नारळाचं तेल। तर मी इथे थोड्या प्रमाणामध्ये नारळाचं तेल घेतलेलं आहे।
मी ही रेमेडी एकदाच वापरण्यासाठी बनवत आहे. इतके तेल पुरेसे आहे माझ्या केसांना लावण्यासाठी. तर आपल्याला आता या तेलाला अगोदर गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचे आहे. नारळाचे तेल भारतातले लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या केसांवरती वापर करतात, पण यामध्ये जर आपण हे 2 इन्ग्रेडियंट्स टाकून जर लावले तर हे आपल्या केसांसाठी एक पॉवरफुल सोल्युशन आहे, आपल्या केसांची वाढ होण्यासाठी आणि आपल्या केसांना मजबूत दाट करण्यासाठी. तर यामध्ये मी अगोदर कढीपत्ता यामध्ये टाकून घेतलेला आहे. कढीपत्त्याला 2 मिनटं आपल्याला असे तेलामध्ये रोस्ट होऊ द्यायचे आहे. त्यानंतर मेथीदाणा यामध्ये ॲड करायचा आहे. तर 2 ते 3 मिनिट आपल्याला या तेलामध्ये मेथीदाणा आणि कढीपत्त्याला रोस्ट होऊ द्यायचे आहे, म्हणजे की कडसू द्यायचे आहे. जास्ती जळू पण नाही द्यायचे आहे. फक्त हलकेसे आपल्याला या तेलामध्ये रोस्ट होऊ द्यायचे आहे. तुम्हाला अधामधात असे फिरवत पण राहायचे आहे, कारण की आपल्याला याला अजिबात जळू द्यायचे नाही आहे. जळू जर दिले तर मग आपल्या केसांवरती याचे बरोबर बेनिफिट्स नाही मिळणार. 100% आपल्या केसांवरती याचा फायदा नाही मिळणार आपल्याला. म्हणून म्हणते याला बरोबर रोस्ट करायचे आहे, जेणेकरून याचे पूर्ण फायदे आपल्या केसांना मिळणार. तर बघू शकता गॅस ऑफ केलेला आहे आणि मी आता हे तेल खाली उतरून घेतलेलं आहे आणि दोन्ही वस्तू मी व्यवस्थितपणे रोस्ट केलेले आहे, म्हणजे की कढीपत्ता आणि मेथीदाणा न जळता न भाजता व्यवस्थितपणे यामध्ये कडसून घेतलेले आहे. आता आपल्याला याला 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका चाळणीने एका कटोरीमध्ये गाळून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये आणखी एक इन्ग्रेडियंट्सचा वापर करायचा आहे, तो म्हणजे कापूर. कापूर यामध्ये यासाठी ॲड करायचा आहे, आजकाल बऱ्याचशा लोकांचे केस गळून टक्कल पडलेले आहे. टक्कल पडलेल्या जागेवरती नवीन केस उगवण्यासाठी यामध्ये आपल्याला कापूरचा वापर करायचा आहे. कापूर यामध्ये ॲड करताच आपल्या टक्कल पडलेल्या जागेवरती नवीन केस उगवते. जर तुमच्या पण स्कॅल्पवरती खूप टक्कल पडले असेल किंवा स्कॅल्पवरती केस जाऊन टाळू दिसायला लागलेली असेल किंवा कपाळाची रेसेडिंग लाईन मागे गेलेली असेल, कपाळावरती टक्कल दिसत असेल, तर तुम्ही कापूरचा वापर यामध्ये नक्की करा. कापूर आपल्या टक्कल पडलेल्या जागेवरती केस उगवते. तर या पद्धतीने 2 कापूरच्या वड्या मी बोटाने इथे कुचकारून घेतलेले आहे आणि यामध्ये मिक्स करून घेत आहेत. असेच तुम्हालाही करायचे आहे, तेव्हाच आपल्या केसांना बेनिफिट मिळणार याचे परफेक्ट. तसेच कापूरच्या आपल्या डोक्यांना इतर फायदे पण होते. आपल्या इन्फेक्शनला कमी करते कापूर, आपल्या उवा कमी करण्यासाठी पण खूप फायदा देतो कापूर. नारळाच्या तेलात कापूर मिक्स करून लावल्याने आपले पांढरे केस पुन्हा काळे होतात. महिलांना केस आणि त्वचा या दोन्हीची काळजी घ्यावी लागते. कापूरमध्ये योडोनॉल नावाचा ॲसिड असतो, तो आपल्या केसांसाठी खूप फायद्याचा असतो. कापूरमध्ये जर तुम्ही थोडंसे ॲलोवेरा जेल पण नका मिक्स करून लावाल तर तुमची त्वचा आणखी छान दिसेल, टवटवीत दिसेल व पिंपलचे डागसुद्धा गायब होतील. असे मी करते आपल्या चेहऱ्यावरती, म्हणून तुम्हाला सांगत आहे. तर हे तेल तयार आहे आपल्या केसांवर अप्लाय करण्यासाठी. आता आपल्याला हे तेल रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करून आपल्या मुळाशी छान व्यवस्थितपणे मालिश करायची आहे या तेलाने आणि रात्रभर आपल्याला हे तेल आपल्या केसांवरती असेच राहू द्यायचे आहे आणि सकाळी उठून हेअर वॉश करायचे आहे. 3 दिवसाच्या वापरातच तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस लांब, दाट व मजबूत होतील, रेशमसारखे मुलायम होतील. हे एक पॉवरफुल सोल्युशन आहे, म्हणून म्हणते जास्तीत जास्त लोकांना यांना शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही भारतातल्या कोणत्या ठिकाणावरून बघत आहात कमेंटमध्ये एकदा नक्की सांगाल. मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि सरनेम नक्की टाकाल. तर बाय.